भावार्थ भगवद्गीता. भगवद्गीतेचा आर्यावृत्तातील मराठी भावानुवाद. अध्याय 2. सांख्ययोग. संजय म्हणाला, दाटले अश्रुनयनी, भरले मन जेव्हा कारुण्याने, बसे पार्थ खेदाने, वदे कृष्ण तेव्हा अधिकाराने. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, सुचले कसे तुझ पाप, नको विसरू अवेळी मूल्याना. होई दुर्गती दुष्कीर्ती, न शोभते दुबळेपण आर्याना. न भावे निर्वीर्य तू, न शोभे तुझ परंतपा क्षुद्रता. अयोग्य भीरुताहीन, ऊठ पार्था सोडूनी हतबलता. अर्जुन म्हणाला, वंदितो मधुसूदना, पितामह गुरुद्रोणासी नित्य. सोडू कसे शररणी, अरिसूदन गुरु आप्त पूजनीय. वधुनी महात्मे जगणे, त्याहुनी श्रेय मागणे भिक्षारे. वधले गुरुजरी स्वार्थी, भिजतील जगी भोगरुधिरी रे. यशवा अपयश माझे, न जाणे काय असे श्रेय कर रे. नच वासना जगण्यात, वधुनी कौरव जरी उभे सामोरे. हरे मन दैन्य दोषे, नकळे धर्म सम्मूढ मोहाने. पुसे शिष्य शरणागत, वदावे श्रेयस मज योग्यतेने. मिळे जरी राजत्व मज, सुरांचे वा निष्कंटक अवनीचे. न हरे शोक माधवा, करी शोषण जो मम इंद्रियांचे. संजय म्हणाला, वदे संजय राजासी, ऋषिकेशाला परंतप बोलला. न मी समरी लढणार, बोलू निस्तब्ध गुडाकेश झाला. हासू निठाके कृष्ण मध्ये, हे राजा उभय सेनेचा. करुनी हास्य स्मित तेव्हा, वदे कृष्ण बघुनी शोक पार्थाचा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, वदसी जरी सुज्ञ जसा, करिसी शोक तू अयोग्य अस्थानी. गतवा असो जे अगत, न करी शोक अर्जुना जनज्ञानी. नव्हताच काळ असा, तू मी अन नृप हे नव्हते जसा. नसेल पुढेही कधी, विना आपुल्या पार्था काळ असा. वसे आत्मा शरीरी, मिळे बाल तरुण जरा नित्य जरी. न डगमगे धीर कधी, करी देहांतर जरी मृत्युनंतरी. न हो क्षुब्ध ठेव धीर, साहूनी सुख दुःखास धनंजय. येती जाती सुख दुःख विषय स्पर्श, शीतोष्ण हे अनित्य. योग्य मोक्षाला तोच, मानी सुख दुःखास जो समान. न विचलित धीर कधीच, सुख दुःखात नरश्रेष्ठ अर्जुन. असत
असे अस्थायी, सत्टिके नित्य पार्थ चिरस्थायी. बोलले अभ्यासूनी, सत्यते ज्ञानी हो निःसंशयी. व्यापी देहजे पूर्ण, असे तेच अविनाशी अननित्य. जाण पार्थ सत्य काय, नष्टणे अशक्य ते तत्वनित्य. वसे देहि विनाशी, आत्मा अनंत अनाशी अव्यय. लढयुद्ध हे भारता, हाच आहे धर्म निश्चित नित्य. मारिला वा मेला, म्हणे आत्म्यासी अज्ञानी तो असा. न मारी न मरे कधी, असे आत्मा तोच अर्जुना असा. न जन्म न मृत्यू ह्यास, न जन्मे मागे पुढे आत्मा तो. मरता शरीर न मरे, नित्य अजन्मा पुराण स्थायी तो. जाणी पार्थ आत्म्यासी, अनाशी अजन्मा अक्षय नित्य जो. कोणास कसा पार्था, मारील वा मारवील कधी तो. त्यजूनि वस्त्रे जर्जर, घाली मनुष्य वस्त्रे नूतन जसा. त्यागूनि शरीर जीर्ण, जाई आत्मा देही नूतन तसा. न तोडी आत्म्यास शस्त्र, न जाळणे शक्य अग्नीस त्याला. न भिजवी त्यास पाणी, न सुकवी वाराही कधी त्याला. आत्मा नित्य असाहा, पार्था न विरे तुटे न सुके जळे. सर्वव्यापी निश्चल, नित्य सनातन कधी न हा बदले. अव्यक्त से आत्मा, करावी कशी अर्जुना कल्पना. अविकारी हा आत्मा, शोक देहाचा पार्था सोडना. जाणी जरी असे तू, नित्य जन्मतो वा मरतो आत्मा. नको तरी शोक व्यर्थ, जनितो पुनः महाबाहो आत्मा. जन्मे ते गत झाले, मृत्यू त्यांचा निश्चित जे जन्मले. अयोग्य शोक हा तुझा, कर म्हणूनी कर्म तू जे नाटळे. भूते मूळ अव्यक्त, भासती भारता मध्ये व्यक्त. शेवटी पुन्हा अव्यक्त, सांग पार्थ का करिसी दुःख व्यक्त. बघे आश्चर्य म्हणूनी, वर्णिती अद्भुत कोणी आत्म्यास. श्रवणी कोणी विस्मय, बहु अन्य ऐकी तरी न जाणीयास. वसे देही हा नित्य, न वधे अमर आत्म्यास कधी कोणी. शोक अयोग्य म्हणूनि हा, पार्था झाला विगत जरी प्राणी. निज धर्म क्षत्रिय तुझा, नको घाबरू युद्धास तू आता. न असे योग्य खचित तुझ, धर्मयुद्धावीण काही आता. सुख मिळे असे सहजी,
की युद्धास उभा पुढे अरीरे, भाग्य क्षत्रियाचे हे उघडी त्यास पार्थ स्वर्गद्वारे. तूच धनी पापाचा न लढले युद्ध जरी धर्म म्हणूनी, न मानला स्वधर्म तरी न म्हणतील कुणी वीरसेनानी. वर्णितील अपकीर्ती लोक जगी नित्य तुझी धनंजया, भयंकरती दुष्कीर्ती मृत्युहुनी मान्यवरास जगीया. भिवनी सोडिले रण तू म्हणतील अतिरथी तुला जगीचे, मानतील तुच्छ तुला गायिले गुण जानी वीरतेचे. निंदतील शौर्य तुझे मानूनि सामर्थ्य उणे अर्जुन, असेल काय दुःख तुझ आगळे अधिक पार्थायाहून. मरशील जरी युद्धी जाशील स्वर्गी तू निश्चयाने, जिंकूनी हो महिपती कर म्हणूनी युद्ध दृढ निश्चयाने. मान पार्थ समसमान लाभालाभ जया जय सुख खेद. न होशील मग पापी कर युद्धासाठी युद्ध हो सिद्ध. कथिले मी सांख्य ज्ञान ऐक आता बुद्धियोग कसा तू. करुणी कर्म बुद्धियुक्त हो मुक्त कर्म बंधनातुनी तू. आचरिता बुद्धियोग नसे हानी वा क्षती कधी पार्थ. करिता यत्न स्वल्पही रक्षितो महाभयातु निहासार्थ. लाभे दृढ निश्चय अन मिळे बुद्धी एकाग्र योगेया. फुटती फाटे अनंत पार्था बुद्धीला अनिश्चितांच्या. सांगे आसक्त मूढ ज्ञान जे वेदांचे दिखाव्याचे. नसे श्रेष्ठ याहूनी म्हणे ते अल्पज्ञ शब्द वेदांचे. उपभोगावे सुख बहु बोले कामेच्छू कर्म करुनिया. घेऊनी जन्म पुन्हा भोग वैभव सांगे स्वर्ग प्रिया. मोहूनि भोग वैभवा आसक्त बुद्धि बावरे नित्य. न मिळे समाधी त्यास नसेल दृढ निश्चयी नरजो नित्य. वदे वेद त्रिगुण मुख्य हो गुणातीत स्वस्थ द्वंद्व मुक्त. भावे आत्मपरायण योगक्षेम स्वार्थातुनी तू मुक्त. जलसे जलाशयात काय प्रयोजन तेव्हा कूपाचे. असे परम ब्रह्मज्ञान नसे तेव्हा प्रयोजन वेदांचे. अधिकार पार्था तुझा कर्मी नियत नसे कर्मफलास. नको कांक्षा अकर्मी न असे कारण तू
कर्मफलास। असो जय वा पराजय भावे अर्जुना तू निरासक्त। कर कर्म समाभावे योग म्हणावे या युक्तीस पार्थ। श्रेष्ठती बुद्धी समत्व कर्म कनिष्ठ त्याहुनी सव्यसाची। जा पार्थ बुद्धीस शरण धरी हीन दीन इच्छा फलाची। युक्त साम्य बुद्धि तजो मुक्त कर्मातूनि श्रेष्ठ ही नहीं। जोड समत्व बुद्धीस असे योगतो कर्म कौशल्य ही। त्यागूनि कर्म फलते युक्त ज्ञान समबुद्धीत अर्जुन। मिळवी पदते अच्युत तोडूनि जन्म मृत्यु बंधन। तरशील बुद्धीने तू पार्था गहन मोहातूनि जेव्हा। होई विरक्त ऐकूनि ऐकले ऐकायचे जे तेव्हा। न डळमळे बुद्धी तुझी ऐकूनि पार्थ जेव्हा वेदश्रुती। मिळे अचल समाधी होईल तुझ तेव्हा योग प्राप्ती। अर्जुन म्हणाला, खिरजो समाधी तरे काय बोलतो भाषा स्थित प्रज्ञा। स्थिर कसा राही चाले सांग हे केशवा असे मी अज्ञ। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, म्हणे त्यासची स्थित प्रज्ञ असे संतुष्ट आत्म्यात नित्य जो। निर्मिती मनोवेगजा त्यागतो विषय कामना त्याच तो। असे मुनी संयमी तो मुक्त भय क्रोध तुष्णेतूनि जो। नसे आसक्त सुखात न उद्विग्न अर्जुना दुःखात जो। नसे द्वेष वा तुष्टी मिळो शुभ वा अशुभ सर्वत्र जगी। सर्वत्र अनासक्ती दृढ प्रज्ञा त्याची पार्थ याच जगी। आवरूनि सर्वांगते घेतसे कूर्म कवची पूर्ण जसे। आवरी इंद्रिये जो विषयातुनि प्रज्ञा स्थिर त्याची असे। सोडी बळे विषयतो गोडी परी अंतरी देहाचे। जीव होई परावृत्त घेऊनि दर्शन परब्रह्माचे। इंद्रिये स्वैर अशी की ओढी विषयी वेगे पुरुषास। करियत्न विवेकी जरी नीती अर्जुन खेचूनी मनास। संयमूनि इंद्रियास भावे मत्परायण योगयुक्त। वशही इंद्रिये जास बुद्धी स्थिर त्याची जाण निश्चित। लावूनि ध्यान विषयी संग विषयाचा धनंजय लागे। संगातुनी निघे काम आलाच क्रोध विजय अनुषंगे। क्रोध जन्मे सम्मोह मोहातूनि पार्था स्मृति भ्रमतो। भ्रमातूनि बुद्धिनाश
बुद्धिनाशे घात पुरुषाचा तो. रागद्वेषमुक्त आणि स्वाधीन इंद्रिये अर्जुन ज्यास. वावरी विषयी जरी लाभे पार्था प्रसाद मम त्यास. नित्यसे प्रसन्नता मानवास पार्था हि दुःखहर. नित्य जो प्रसन्न मानव धनंजय शीघ्र त्याची प्रज्ञा स्थिर. न स्थिरमती अयुक्तास म्हणून पार्थ नसे त्यास भावना. अभावनेसी अशांती ज्यास अशांती सुखतया मिळेना. भटकता इंद्रिय स्वैर गुंतते ध्यान विषयात चिनित्य. हरतींद्रिये प्रज्ञा वायुने नाव जशी जळी जाय. म्हणून हे धनंजया सोडी इंद्रिय विषय सर्वथा जे. ऐक हे महाबाहो स्थिरावती प्रज्ञेत पूर्ण निश्चितते. निशा सर्वभूतांची समय जागृतीचा संयमी सतो. जागृत भूते सारी मुनियोग्यास समय रात्रीचा तो. प्रवेशे जलजरी नित्य राही आपूर्ण सागर अविचल. न मिळे शांती कामीस शांती त्यास जो भोगुनही अचल. त्यागूनि कामना त्या होवूनि निस्पृह निर्मन जगे जो. निरहंकारी ही जो पार्था झाला शांतिरूप खरा तो. स्थिती ही ब्राह्मी पार्थ मिळता सुटती बंधते मोहाचे. अंतकाळी या जगी मिळवी युक्त स्थान ब्रह्मलोकीचे. आपण दुसऱ्या अध्यायात बघितले की अर्जुनाची अयोग्य अस्थानी हतबलता व भावनांचा नकारात्मक आविष्कार बघून आणि अर्जुनाने शिष्यत्व पत्करल्यानंतर भगवान श्रीकृष्ण जीवनाचे मूलभूत सिद्धांत सांगतात. पहिला सिद्धांत आहे देहातीत आत्म्याचे भान व देहाची क्षुद्रता. आत्मा अवध्य, अक्षय, अजन्मा आणि नित्य आहे, तर देह प्रतिक्षणी बदलणारा मर्त्य. आत्मा अव्यक्त तर देह व्यक्त. आत्मा देहाच्या माध्यमातून व्यक्त होतो. त्यामुळे एक देह जीर्ण झाल्यास तो त्यागून आत्मा दुसऱ्या नूतन शरीराद्वारे व्यक्त होतो. जन्माला आलेल्या देहास मृत्यू हा निश्चित, ही कालगतीच आहे. तेव्हा देहासाठी मोह कशाला आणि व्यर्थ शोक तरी कशाला. दुसरा सिद्धांत आहे स्वधर्माचरण. गीतेतील स्वधर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादी धर्म नाही, तर गीतेतील स्वधर्म म्हणजे निसर्गतः सहजप्राप्त स्वाभाविकपणे आपल्याकडे आलेले स्वकर्तव्य. अर्जुनाने युद्धास टाळणे चुकीचे आहे हे सांगताना दुसऱ्या अध्यायात म्हटले आहे की स्वधर्म टाळणे म्हणजे स्वविसरणे. स्वधर्मामध्ये क्षमतेबरोबरच त्रुटी, वैगुण्ये असू शकतात. त्यामुळे तो सर्वोत्तम असेलच
असे नाही, पण नैसर्गिक असल्याने सहज सोपा असतो. जीवनाचे हे मूलभूत सिद्धांत आचरणात कसे आणावेत त्यासाठी येथे काही युक्त्याही सांगितल्या आहेत. एक आहे सांख्यांचा बुद्धियोग आणि दुसरा कर्मयोग. बुद्धियोग तत्त्वज्ञानाची भूमिका समजावतो, तर कर्मयोग हे तत्त्वज्ञान आचरणात कसे आणावे हे सांगतो. कर्मयोग हा कर्मकांडापेक्षा अगदी वेगळा आहे. कर्मयोगातील कर्म म्हणजे समत्व भावाने, निरासक्त निष्काम बुद्धीने, ध्येय समोर ठेवून परंतु फलासक्ती न ठेवता स्वधर्म पालनार्थ तन्मयतेने केलेले, संपूर्णतेकडे नेणारे कुशल असे कर्म. माणसाचे अधिकार क्षेत्र कर्म करण्यापुरतेच मर्यादित आहे. कर्मफलावर माणसाचा अधिकार नाही हे गीतेत स्पष्ट केले आहे. असा कर्मयोग आचरणात आणणारा स्थिर माणूस कसा असतो हे सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, स्थितप्रज्ञ माणूस ना आसक्त सुखात न उद्विग्न दुःखात, निस्पृह, निरहंकारी, वैचारिक समत्व असलेला, अचल बुद्धीचा, भावनांचा नियामक, भोगांविषयी उदासीन तर संयमाबद्दल जागरूक असा असतो. भावनिक वैचारिक समत्वाकडे होणारा प्रवास म्हणजे स्थितप्रज्ञत्व. कर्म करताना कर्मफलापेक्षा कर्म करतानाची बुद्धी श्रेष्ठ आहे. कर्म करताना समत्व बुद्धी ही अधिक महत्त्वाची असते असे आपण 2ऱ्या अध्यायात पाहिले. 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला कर्माहून बुद्धी श्रेष्ठ असेल तर युद्ध करण्याचे मला प्रयोजनच काय, माझ्यासाठी योग्य काय ते मला स्पष्ट सांगावे, या अर्जुनाच्या शंकेचे उत्तर भगवान श्रीकृष्ण 3ऱ्या अध्यायात काय देतात ते आपण बघूया.